सरप्राईज नालाय. मी आता आलोय प्रथमेशच्या घरी बिकॉज त्यांनी मला बोलावलंय. आज ब्लॉग मी इथूनच चालू करतोय मधून, कारण त्यांनी मला फोन करून सांगितलं ब्लॉग चालू कर, काहीतरी सरप्राईज आहे. त्याच्या घराच्या बाहेरूनच मी ब्लॉग चालू करतोय. आणि आता आपण वाजूया बेल. काहीतरी फालतू असेल मी जाम मार, कारण का माझा सुट्टीचा दिवस आहे. तर त्यांनी मला उठल्या उठल्या बोलावलंय. सो बघूया. हा ऐकतोय की काय तू माझा आवाज बाहेरून? वेट, माझा आवाज ऐकू येत होता वाटतं. आर यू रेडी का विचार. उघड तर. काय टाइमपास करतात काय माहिती. अरे डोळे बंद करू म्हणजे. अरे रे 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 रे. अरे उघडा तरी दरवाजा. ब्लॉग चालू ठेवायचं की बंद करायचं आहे? आवाज बंद कर, मला कॉपीराईट लागेल. आला टीव्ही. थांबा थांबा, कॉल करतो, कॉपीराईट लागेल. थांबा. अरे आपल्याकडे नवीन टीव्ही आलेला आहे. कधी आला? आता सांग. पण हिने का सुट्टी घेतली? माझा तो प्रश्न आहे. का का असं? कुठे जायचं चेंज करून? जेवायचंय. आता आंघोळ केली आम्ही. दुपारच्या 3 वाजता बोलतो. काय काय आधी मला सांग. अजून एक सरप्राईज आहे. सेकंड सरप्राईज. काय पण? ये इथे. अरे देवा. डोळे बंद कर. तुम्ही फक्त बघा. आता मला काय 10 लोक आलेत की काय? रेडी? अरे पण मला डोळे बंद करून चालणार कसा माणूस? थांबा थांबा. आता बघा बरं ते कुठे काय. हे बघा. मी आताच त्याला बोललो एसी लागला की मी इथे शिफ्ट होणार. मग आता आजपासून मी इथेच. ये. आणि अजून एक काहीतरी बोलणार तू. ते आता जेवताना सांगतो. पण आपला टीव्ही झालेला आहे, आपला एसी झालेला, म्हणून तू दरवाजा बंद केला. काय नाटे. पण हिने का सुट्टी घेतली आम्हाला कोणीतरी ते सांगा ना आधी. तर आपल्याकडे एसी पण लागले. जी राहण्याची, टीव्ही बघण्याची सगळी सोय या लोकांनी केलेली आहे. तर आता इथेच शिफ्ट व्हायचंय. थांबा. तू नेक्स्ट सरप्राईज. सरप्राईज वर सरप्राईज, सरप्राईज वर सरप्राईज. अगं बाई उघडच ना. मिसळ तू बनवली? खोटारडी. पूजाला मिसळ बनवता येते? आगवणार वाटतं तू. नाही तर काय तरी तरी वरती तरी आहे नुसती. अजून एक. फॅमिली कॉन्टेंट नो. फॅमिली कॉन्टेंट आहे. त्याने डिया वाईन आणले. वाईन चालते थोडीशी एवढीशी लिटिल लिटिल बिट. टीव्ही इन्स्टॉलेशन स्टोरी आहे का? इन्स्टॉलेशन मला आलेला. तर मग जेवायच्या टायमाला नुकतं आमच्या घरी सगळे होते काल पाहुणे म्हणजे घरचेच, पण सगळ्यांना आलेला भुका. त्यात तो आला ब्रॅकेट घेऊन. तो ब्रॅकेटच वाकडा. अरे अरे. फोन लावतोय ज्याच्याकडून आम्ही टीव्ही घेतला तो फोनच उचलत नाही. ह्याने दुसरीकडे अजून 10 लोकांना फोन लावले. ते बोलतात ब्रॅकेट काय तसंच येतो. मग आता म्हटलं करायचं काय. मग आम्ही ठरवलं की जरा थांबू, उद्या लावू. मग तो बोलला की जर आता मी हा लावून गेलो तात्पुरती, तर उद्या जर तुम्ही रिप्लेस करायला गेलो तर हा पहिला त्यांना काढून द्यायला लागतो. अरे अरे. मग तो झाला सगळा लफडा. स्वामींची कृपा आणि 15 मिनिटात माउंट घरी. दुसरा माऊंट. काय सांगते. स्वामी इज द जाम भारी काम. मॅजिकल इज द. अजून मॅजिक एक अजून सरप्राईज magic. बाकी आहे. आता काय? आता झालं ना. अरे काय झालं काय झालं? त्याच्यावर नाही सांगू शकत. पर्सनल. ओके, हा सरप्राईज मी तुम्हाला नंतर थोड्या दिवसांनी सांगायचंय. महिन्यानंतर. 2-3 महिन्यात. 3 महिन्यात. फॅमिली कॉन्टेंट आहे. 9 महिन्यांचा सरप्राईज नाही आहे. 9 महिन्याचा सरप्राईज नाही आहे, वेगळा सरप्राईज आहे. चला जेवायला असतो. थांबा मी सरप्राईज ऐकतो नंतर सांगतो. काय बोलताय? तर असं आहे की जे मी नाही सांगायचं. थांब थांब, नंतर सांगतो. तर आता आम्ही खात आहोत पूजानी बनवलेली मिसळ. एक नंबर. तशी सुगरण आहे पोरगी, चांगलं जेवण बनवते. एक नंबर. बस 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 खालून भरेल. एवढं छान खाऊन टाक. तू बनव प्रेमानी. येस.
करी टाक. हाऊ ब्युटिफुल शी इज डुईंग सीसी. तर खूप दिवसाने मिसळ खायचीच होती मला. दिस इज उसळ राईट. बस आणि थाळी इज द एक नंबर. अरे पोहा. चला मिसळ खाऊया. मी त्याची भली मोठी स्टोरी सांगितली आहे जी मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण लवकरच मी तुम्हाला. बापरे केसच पण कसे झाले लवकर. तिला क्लिप लावली ऍक्च्युली, ते डोकं दुखायला लागलं. तर लवकरच सांगेन मी तुम्हाला, लवकर तोच सांगेल पुढच्या याच्यामध्ये. हा मी त्याच्या घरातला मस्त जेवण फ्रीज इन्व्हेड केला आणि त्याच्यामध्ये मला माझं फेवरेट ऑरेंज सोनपापडी मिळाली आणि त्याला माहितीच नाही कोणीतरी. मला मज्जा झाली. आता सोनपापडी खातो आणि मग सांगतो पुढचा प्लॅन. भेटूया थोड्या वेळात. आता झाली आहे संध्याकाळ. मी, पूजा, दीदी, प्रथमेश, भाऊजी आम्ही चाललोय जरा वॉकला तळापाळीला आणि मग तिकडून जाऊ काहीतरी खायला. बिकॉज दुपारी मस्त मिसळ खाल्ली आहे, पोट भरलंय. त्यात दादा घेऊन आला वडापाव. सो आता पावाची कुठलीच गोष्ट नको आहे. सो आता काहीतरी असं प्रथमेश बोलतोय फ्राईड राईस. आता बघूया फ्राईड राईस कुठे खायचा ते. तोपर्यंत थोडी वॉक करून येऊया. इकडून जाऊया तिकडून. हां येत आहेत अजून खाली. नाही मी आता मग चालू केलं तू येईपर्यंत खाली. असं कसं मध्येच बंद करणार हो की नाही. जे मी नेहमीच करतो पण आज मी नाही करणार. आज मी कम्प्लीट करणार आहे व्लॉग पूर्ण. ए बघतोय कंटेंटच कंटेंट. बोर चर्चा. ठीक आहे चला काहीतरी खायला जाणार आहे. आईस्क्रीम खायला जायचं होतं बिकॉज त्यांना घरी जायचं पण आता काहीतरी खातो. काय खाऊया. हां तेच फ्राईड राईस ना. आमचे कपल गोल चाललेत पुढून. आता बघूया याचं केवढं लक्ष आहे वेंधळ्याचं. तुला कळलं का मी पाकिट घेतलं ते. हे बाय याच्या हातात ना काय देऊ नको पकडायला. झालंच गेलं संपलं आयुष्य. पाकिट दे रे. असं हातात गुंडाळून पकड ना. नॉनसेन्स. माहिती कळत कसं नाही रे. आई असं येडं. सो आता ना आम्ही रॅन्डम विचार करत होतो 2-3 दिवस महाबळेश्वरला जाण्याचा. बिकॉज ह्यांना जायचं आहे हनीमूनला. म्हणजे त्यांना नाहीच जायचं आहे पण मला जायचं आहे म्हणून मी त्यांच्या लागलोय मागे. सो आमच्या इथे ना ठाण्यामध्ये सुजयच ना त्याचं नाव की सुजित काय सुजयच आहे. जाऊन एकदा विचारतो की किती प्राईस आहे काय कसं आहे. इथे टेम्मी नाकेलच आहे. बघू अरे दिसली असेल ना थोडीशी. जाऊन विचारून बघूया. तर आम्ही आता आलो चायनीज खायला आणि याला 1/3 सूप प्यायचं आहे कंजूसला. इलिटरेट पीपल. इलिटरेट सुजयचा अपडेट मी तुम्हाला देतो. व्हेरी गुड डील मी तुम्हाला सांगतो. एकदा खातो आणि मग तुम्हाला सांगतो. आम्ही आमचं स्वतः 1/3 केलंय याच्यासाठी. आम्ही आमचे मौल्यवान वाटे त्याला दिलेत आणि तो त्याचं पितोय. कसं वाटतंय. मस्त वाटतंय. आता आम्ही खाऊन निघालोय. दोघं जातात घरी. मी परत रिक्षा पकडतो आणि जातो घरी आणि मग बघू काय होतं ते पुढचं पुढे. मी आणि मम्मी आलोय फायटर बघायला. घरी गेलो पटकन फ्रेश झालो आणि मम्मी आणि मी निघालो मूवी बघायला. बिकॉज मम्मीनी 4DX मूवी अजूनपर्यंत बघितला नव्हता. सो म्हटलं चल फायटर बघायला जाऊया. सो आता 11:05चा शो आहे विवियानाला. तो आम्ही बघायला आलो आहे. तर पोचलो आहे आम्ही. तर सांगतो मूवी बघून कसा होता आणि मम्मीला किती आवडला ते. जो जुगाड लावला आहे सिंपल. टेन्शनच घ्यायचं नाही विषय. थँक्यू. Kanti is like Hindi slang for तर सीट्स शोधतोय. मम्मी हे असे आहेत वेगळे सीट्स. पहिल्यांदा म्हणजे मला आठवत नाही मी लास्ट कुठला बघितलेला. H6 H7 आई ग बस इकडे. हा
आमचं तर जस्ट मूवी संपलाय 2:45 वाजता आणि आम्ही चाललोय घरी. कसं होतं मम्मी मूवी? छान होता. आणि मम्मीचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, सो शी लव्ड इट वॉज नाईस. आम्ही असे झालोय उंडगे, रात्रभर फिरायचं, झोपायचं नाही, काय नाही, तरी झोप नाही आली अजून. आम्ही अजून जोशमध्ये आहोत. सो आता घरी जाऊन ऑफकोर्स झोपणार, पण आता रिक्षा मिळायला पाहिजे, सगळ्यात कठीण काम आहे. सो आता बघतो, नाही तर बुक करतो, इतके भेटतो घरी जाऊन. सो ऑटो पण लगेच बुक झाली खाली उतरतानाच, सो टेन्शन नाही, बस लगेच घरी जाऊ. आई ग, चला. OTP ना 1 मिनिट. हां 5366. चला घरी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज द ओल्ड सोल ब्लॉग्स.